संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मस्साजोग येथील ग्रामस्थ आज जे आहे ते मोबाईल टावरवर चढून आंदोलन करणार आहेत आणि मस्साजोग गावातील हेच ते मोबाईल टावर आहे। साधारणपणे सकाळी 10 वाजता याच टावरवर चढून जे आहे ते ग्रामस्थ व संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांचे भाऊ धनंजय देशमुखही सहभागी होणार आहेत आणि या टावरवर चढून जे आहे ते आंदोलन करणार आहेत। आपण जर बघितलं तर हत्या प्रकरणातील आरोपी तात्काळ अटक करण्यात यावा, त्याचबरोबर तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, तसेच खंडणी प्रकरणातील आरोपीला मकोका लावण्यात यावा व हत्येच्या गुन्ह्यात खंडणी प्रकरणातील आरोपीचा समावेश करण्यात यावा। ह्या प्रमुख मागण्या ज्या आहेत ते मस्साजोग येथील ग्रामस्थ व संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचे असणार आहेत। यापूर्वी त्यांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं, त्यानंतर आता पुन्हा ग्रामस्थ जे आहे ते मोबाईल टावरवर चढून आंदोलन करत असताना आपण पाहायला मिळणार आहेत। रात्रीपासून जे आहे ते पोलिसांच्या वतीनं या टावरच्या भोवती बंदोबस्त लावण्यात आला आहे। सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। दरम्यान आज जे आहे ते मनोज जरांगे पाटील ही देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत। त्या अनुषंगानं हे आंदोलन अतिशय महत्त्वाचं मानलं जाते आणि याच टावरवर चढून ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत। पोलिसांच्या वतीनं मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे। रात्री जे आहे ते CIDच्या पथकानं देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती, तपास योग्य दिसून सुरू आहे अशी माहिती दिली होती। तरी सुद्धा हे आंदोलन होताना आपण पाहणार आहे। याच आंदोलनाच्या माध्यमातून या देशमुख कुटुंबीय जे आहे ते आपल्या मागण्या प्रशासनापुढे सरकारपुढे मांडणार आहे। कॅमेरा पर्सन विनोदसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।